द्वारकाच्या नियरबाय पोहोचून आम्ही एक छोटासा नाश्त्यासाठी एक ब्रेक घेतला आणि मस्तपैकी गरम गरम फाफडा आणि गरम गरम जिलेबी ऑर्डर केली. आता नाश्ता वगैरे करणार आणि निघणार आम्ही आमच्या हॉटेलसाठी. आणि आता संध्याकाळचे वाजले 7. आता निघणार आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन थोडा रेस्ट घेणार आणि सकाळी 5 वाजता आम्ही दर्शनासाठी निघणार, कारण 10 वाजताच असं मंदिर बंद होतं. फ्रेश वगैरे झालेत, आता निघतोय आम्ही मंदिरासाठी. वगैरे सगळं सामान पॅकअप वगैरे झालं. डायरेक्ट मंदिरामध्ये डायरेक्ट मग तिकडून सोमनाथ आणि गिरनार पर्वत वगैरे सगळे एक सोबतच करणार. इकडं आपलं रूम वगैरे सगळं झालं. सकाळचे वाजले 5 वाजलेत एकदम. आता सगळं सामान वगैरे टाकलं गाडीत आणि निघाले आम्ही दर्शनासाठी. आता मी द्वारकाधीश मंदिरामध्ये एंट्री केली आहे. गाडी पार्किंग तिकडे पाठीमागे लावली आहे आणि आम्ही चालल्यात आता दर्शनासाठी. तर आम्हाला यायला वाजले आहेत 5:30. तर बघूया, कारण मंदिर 6 वाजता किंवा 7 वाजता आय थिंक चालू होतं. आता बघूया. आपल्याला आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय आणि समोरच मंदिर आहे द्वारकाधीश. बघा एकदम, म्हणजे तुम्हाला लाईन समोर दिसत असणार. एकदम इथूनच लाईन पूर्ण स्टार्ट आहे बघा. आणि आता फायनली आम्ही इकडे आता सगळं सामान आम्ही इकडे ठेवतोय. फायनली दर्शन झालं आहे आणि आम्ही सगळं सामान प्रसाद वगैरे घेऊन बाहेर निघाले आहेत. ऑलमोस्ट आमचा एक दीड तास गेला आपल्याला लाईनमध्ये, कारण 6:30ला मंदिर चालू झालं. 6:30ला मंदिर चालू झालं. आम्ही थोडं लाईनमध्ये उभे होते. 5 वाजताच आम्ही निघाले होते आणि फायनल दर्शन वगैरे झालं. बाहेर निघाला, आता नाश्ता वगैरे करणार आणि सेकंड स्पॉटसाठी जाणार आम्ही सोमनाथ, नंतर गिरनार. आता परत एकदा गुजरातचा फेमस जलेबी, फाफडा आणि ढोकळा खाऊन निघाले आम्ही सेकंड स्पॉटसाठी. आपल्या ट्रॅव्हलचं तर फर्स्ट स्पॉट द्वारकाधीश मंदिर आता कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही इथून निघाले आहेत सोमनाथ मंदिरासाठी. आता सोमनाथ मंदिराकडेच जाणार, तिकडे पाय वगैरे पडणार, तिकडे स्टे करणार. मग तिकडून नेक्स्ट स्पॉटसाठी जाणार गिरनार पर्वतसाठी. बाकी पुढच्या ब्लॉगसाठी व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.